रोटरी क्लब नाशिकच्या वतीने सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। इगतपुरीपासून गडचिरोलीपर्यंत पसरलेल्या या उपक्रमात एकूण 116 क्लब स्टेशनमधील 180 ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवण्यात आली आहेत। या व्यापक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 5000 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। या मोहिमेबाबत माहिती देताना रोटरी क्लब ऑफ नाशिकचे जिल्हा गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे म्हणाले की रक्ताची तातडीची गरज ओळखून संपूर्ण जिल्ह्यात आणि विभागात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर राबवलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरलाय। रक्तदान शिबिरासाठी विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक संस्था, युवक मंडळे तसेच वैद्यकीय पथकांनी सहकार्य केले। नागरिकांनी दाखवलेल्या सहभागाबद्दल रोटरी क्लब नाशिकने कृतज्ञता व्यक्त केली असून पुढील काळात अशाच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। नमस्कार, मी रोटेरियन नाना शेवाळे, डिस्ट्रिक्ट 3030 चा प्रांतपाल म्हणून 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 या कारकिर्दीमध्ये मी ह्या डिस्ट्रिक्टचा कारभार सांभाळतो आहे। रोटरी सर्वांना माहितीच आहे। या माध्यमातून आज डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये इगतपुरीपासून गडचिरोलीपर्यंत आमचे जे 116 क्लब आहेत त्या माध्यमातून आम्ही महारक्तदान शिबिराचं आयोजन यावर्षी केलेलं होतं। आणि मला सांगायला आनंद होतो की ह्या 116 क्लबमध्ये जवळजवळ 180 स्टेशन्स आम्ही ब्लड डोनेशन कॅम्पचे उभे केले आणि त्या माध्यमातून हा महारक्तदान शिबिराचं आयोजन सुरू आहे। आत्तापर्यंत आकडा सांगता येणार नाही कारण अजूनही सगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे, पण मला खात्री आहे की 5000 पेक्षा जास्त बॅग्स या निमित्ताने महादान होणार आहे। मागच्या 2 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत होता, अनेक ठिकाणी बँका फिरत होत्या। हा एक प्रकारचा सेवेचं माध्यम होतं, ज्या माध्यमातून एक थेंब रक्ताचा जरी दिला तरी अनेक जणांचे जीव वाचू शकतो। हा उद्देश समोर घेऊन आम्ही ह्या कार्याला गती दिली आणि मला सांगायला आनंद होतो की अतिशय यशस्वीपणे हा उपक्रम आपल्या डिस्ट्रिक्ट इगतपुरीपासून ते गडचिरोलीपर्यंत राबवला जातोय आणि त्यासाठी सर्वच क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, अर्थातच कार्यरत असलेली टीम, या सगळ्यांचा सहभाग, या सगळ्यांचं योगदान या कार्यामध्ये उठून दिसत आहे। माझ्यासोबत एका क्लबचे प्रेसिडेंट पण आहेत, गौरव सामनेरकर सर, आणि त्यांनी तर 3 ठिकाणी हा कॅम्प घेतलेला आहे, तर मी त्यांचं पण अभिनंदन करतो आणि जे रक्तदाते आहे ज्यांनी याला प्रतिसाद दिला त्यांचा पण मी अभिनंदन करतो। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर गौरव सामनेरकर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ नाशिक। ह्या वर्षात अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज जो घडला म्हणजे 8 डिसेंबर 2025ला, तर याच्यामध्ये ज्याला मी असं म्हणेन की रक्ताचा महापूर असं म्हटलं तर त्याचं वावगं होणार नाही। नॉर्मली युद्धामध्ये हा शब्द वापरला जातो, पण आमच्यासाठी आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नाना शेवाळे सर यांनी जी संकल्पना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवली, संपूर्ण आमचा डिस्ट्रिक्ट हा नागपूर, गडचिरोलीपासून ते अगदी ठाण्याच्या काही जवळपास इथपर्यंत असलेल्या सगळ्या रोटरी क्लबमध्ये अतिशय छान पद्धतीने राबवण्यात आला। आम्ही 3 ठिकाणी आमचा बूथ आयोजित केला होता। एक म्हणजे आमची स्वतःची असलेली रोटरीची वास्तू रोटरी क्लब ऑफ नाशिक कम्युनिटी हॉल गंजमाळ इथे, त्यानंतर हॉटेल BLVD मध्ये, आणि त्याचप्रमाणे आमचा रोटरॅक्ट क्लब जिथे आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज इथे देखील आम्ही आमचा बूथ लावला होता। आणि सांगायला अतिशय आनंद होतो की साधारणतः 150 पेक्षा जास्त बॅग्स आज आमच्या संकलित झालेल्या आहेत। पूर्ण डिस्ट्रिक्टच्या जर 5000 बॅग्स संकलित होतील तर त्यात आमचा हा खारीचा वाटा असा आम्ही समजतो। आणि नानांनी म्हणजे आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सरांनी जो स्वप्न बघितलं होतं तो खऱ्या अर्थाने ते आज पूर्ण झालं असं मला वाटतं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।